नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी मोठी आहे. वाघ हे नाव जरी उच्चारलं तरी भीतीने गाळण उडते. मात्र एका श्वानानं आपल्या मालकाला वाचवण्यासाठी थेट वाघासोबत पंगा घेतलेला आहे. वाघाला नडून या श्वानानं मालकाचा जीव वाचवण्यासाठी जर्मन शेफर्ड चक्क वाघाशी भिडलाय. मध्यरात्री मालक गाढ झोपेत होता. अचानक वाघ आला. गाढ झोपी गेलेल्या मालकावर वाघ हल्ला करणार इतक्या श्वानाने वाघावर हल्ला केला. वाघ आणि श्वानाची झुंज पाहून मालकाचाही थरकाप उडाला. मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील ही थरारक घटना आपल्याला बघायला मिळते. वाघाच्या हल्ल्यात श्वानाला मात्र दुखापत सुद्धा झाली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय. मात्र ही श्वानाची जी शक्कल होती तिची सध्या दाद दिली जाते. तो जैसे ही टाइगर आया 4:30 बजे के मतलब करीबन समय था उसका आने का। धीरे धीरे आया हमारे डॉग ने थोड़ा सा हलचल की तो उसको मतलब वो टाइगर आते आते एकदम हमारे बगल से गुजरा। टाइगर ने मतलब जो हमारा डॉग है पेंथू, उसने क्या कहते हैं टाइगर को मतलब उनके दोनों की झड़प चलने लगी, हमारे टाइगर मतलब पेंथू की और टाइगर की। सर उसने इतना संघर्ष किया सर, हम दोनों की जान बचाई। आणि आता स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आष्टी तालुक्यातून ही बातमी समोर येते. कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाच्या पॅन्टच्या खिशात मोबाईलचा अचानक स्फोट झालाय. तरुणाच्या हाताला आणि मांडीला भाजलंय. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहित घोडके असं या जखमी तरुणाचं नाव आहे. अचानक हा स्फोट कसा झाला हा प्रश्न सध्या तरी उपस्थित केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहू शकतो यावेळेस खिशातच मोबाईल फुटलेला आहे, मोबाईलचा स्फोट झालेला आहे आणि हा तरुण जखमी झालेला आहे. उच्च तापमानामुळे बॅटरी जास्त गरम झाली आणि त्यामुळे स्फोट होऊ शकतो. मोबाईलचा स्फोट का होतो? फोन खाली पडणं, फोनच्या अंतर्गत घटकांमध्ये पाणी शिरणं यामुळे सुद्धा मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॅटरीमध्ये दोष असल्यास किंवा ती अधिक चार्ज केल्यास देखील यावेळेस स्फोट होण्याची भीती असते. स्वस्त किंवा बनावट चार्जर वापरला तरी सुद्धा मोबाईल फोनचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फोनच्या अंतर्गत घटकांमध्ये छेडछाड केली तरी सुद्धा अशा घटना घडू शकतात. आणि आता बातमी जरा वेगळी आहे. टीचरला धडा शिकवण्यासाठी 4 विद्यार्थ्यांनी कट टाकला आणि शाळेच्या टॉयलेटमध्ये स्फोट करण्याचं ठरवलं. त्यांनी तशी योजना केली. मग पुढे काय झालं हे पाहून तुम्ही हैराण होणार आहे. त्यासाठी बघा हा रिपोर्ट. शिक्षकांवर राग, टॉयलेटमध्ये स्फोट. विद्यार्थ्यांनी घडवला बाथरूममध्ये बॉम्बस्फोट. विद्यार्थ्यांकडून बदला, विद्यार्थिनी जखमी. विद्यार्थ्यांच्या उनाडक्या तुम्ही पाहिल्या असतील. मात्र 5 उनाड विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षिकेच्या बाथरूममध्येच बॉम्बस्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या उनाडक्या 9 वर्षीय विद्यार्थिनीच्या जीवावर उठल्या. या स्फोटात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. मात्र ही घटना कशी घडली पाहूया. विद्यार्थ्यांकडून मावशीच्या नावावर सोडियमची ऑनलाईन खरेदी करण्यात आली. शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी सोडियम बाथरूममध्ये ठेवलं गेलं. शिक्षिकेऐवजी विद्यार्थिनीच टॉयलेटला गेली. फ्लश केल्यानंतर सोडियमच्या स्फोटात चिमुकली जखमी झाली. स्फोट आणि मुलीच्या किंकाळ्या ऐकून शिक्षकांची धावपळ झाली. विद्यार्थिनीवर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना छत्तीसगडमधील बिलासपूरच्या सेंट विसेंट हायर सेकंडरी स्कूलमध्ये घडली आहे. तर 8वी 9वीच्या 2 मुलं आणि 3 मुलींनी मिळून हा कट रचल्याचं समोर आलंय. या विद्यार्थ्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. मात्र पालकांनी शाळा प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप केलाय. मेरी बच्ची भी गई थी उस समय, मैडम ने आवाज दिया, उसका मुड़ना हुआ और यहाँ पे ब्लास्ट हुआ है, जिसमें कि जिस बच्चे को लगा है वो अभी रामा मैग्नेटो के पास एक मेडिकल है, वहाँ पे एडमिट है. इनको अपना बस टाइम चाहिए, इतना टाइम आना है, इतना टाइम जाना है. बाकी क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है इसका कोई जवाबदारी नहीं. आरोपी विद्यार्थ्यांना केवळ बालसुधारगृहात ठेवून चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये बदल्याची तीव्र भावना का निर्माण होतीये याचा शोध घेऊन मानसोपचार तज्ञांची मदत घेण्याची आवश्यक आहे.
एवढंच नाही तर शाळेत सोडियम सारखा ज्वालाग्रही धातू इतक्या सहजरित्या उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीवरही कारवाई करण्याची आता गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा धावता आढावा. कोल्हापूरच्या करूळ घाटाचं काम सुरू आहे आणि असं असल्यानं वाहतूक 13 महिन्यांपासून खंडित झाली आहे. मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आलंय. एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली, त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना मोठा दिलासा देखील मिळाला. दिल्ली सरकारने 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल दिलं जाणार नसल्याचं म्हटलं. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं हे पाऊल उचललं. दिल्लीमध्ये 90% सीएनजी बसेस डिसेंबर 2025 पर्यंत हटवण्यात येणार आहे. त्याऐवजी इलेक्ट्रिक बस सुद्धा सुरू केली जाणार आहे. राहुल गांधींना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात नाशिक कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीला ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं दिले. पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची फॉर्च्युनर गाडी सुद्धा जप्त केली. मात्र ही गाडी मारण्याने दुसऱ्याच्या नावावर घेतली आहे. गजा मारण्यासोबत सिनेमा बघण्यासाठी आलेले सर्वजण पोलिसांच्या रडारवर आहे आणि या दरम्यान पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकीही जप्त केलेल्या आहेत. नाशिकमधील एका कॅफेवर भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंनी हल्ला करत थेट छापा टाकलाय आणि यावेळेस कॅफेमध्ये अश्लील चाळी करत असलेल्या तरुण आणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कॅफेच्या नावाखाली तरुणींना 100 ते 200 रुपयांमध्ये रूम दिले जातात. हा धक्कादायक प्रकार कॅफेमध्ये सुरू असल्याचं उघडकीस आलंय. प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर आणि 5 संशयित आरोपींना दिलासा मिळाला. नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्यासह 5 जणांवरती मकोका लावला. मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी मकोका लावण्यास परवानगी नाकारली. दीपक बडगुजर हे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत. पुण्यात एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात एक महिला 4 चाकीवर बंदी असणाऱ्या पुलावरती गाडी घालणाऱ्याला चांगला धडा शिकवतेय. त्यात त्यांनी थेट मध्यापर्यंत आलेली गाडी मागे घेण्यास भाग पडल्याचं दिसतंय. तुम्ही हॉटेलमधील रोटी खात असाल तर 100 वेळेस विचार करा, कारण एका हॉटेलमधील कर्मचारी अस्वच्छ पाण्यामध्ये पीठ मळतोय. पीठ मळण्यासाठी घाणेरड्या पाण्याचा वापर करतोय असा व्हिडिओ आहे. यानंतर पोलिसांनी आता हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्याविरोधात FIR दाखल केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे. न्यूझीलंड विरुद्धचा आजचा सामना विराटसाठी स्पेशल आहे. विराट या सामन्यासाठी मैदानामध्ये पाऊल ठेवतात. सचिन तेंडुलकर, MS धोनी, युवराज सिंग सारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवेल. विराटला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली तर त्याच्या कारकिर्दीतला हा 300वा वनडे असणार आहे. राजस्थानमध्ये बर्फाची चादर बघायला मिळाली आहे. राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसासोबत गारपीट झाली आहे. त्यामुळे काल राजस्थानमध्ये काश्मीरसारखे नजारे बघायला मिळाले. दिल्ली सरकारने 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल दिलं जाणार नसल्याचं म्हटलं. शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं हे पाऊल उचललं. दिल्लीमध्ये आपण बघतोय 90% CNG बसेस डिसेंबर 2025 पर्यंत हटवण्यात येणार. त्याऐवजी इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या जाणार अशी माहिती आहे. काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. रस्ते बंद केले आहेत. जनजीवन विस्कळीत झालंय. गडमध्ये हिस्खलन झालंय आणि त्यामुळे आता नदीमध्ये बर्फ देखील वाहतोय. पुण्यात ड्रेनेजचं काम सुरू असताना रस्ता खचला. सुतारवाडीमध्ये ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुतारवाडी मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. हे काम करत असताना प्रशासनानं कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था दिलेली नाही. आता संबंधित ठेकेदार आणि पुणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा ही मागणी स्थानिकांनी केली आहे. नागपूरमधील महाल परिसरात शिवप्रेमींनी आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरजोरात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं.
राष्ट्रवादी काँग्रेस युवक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 2 लाख सदस्य नोंदणी केली जाईल. सदस्य नोंदणीची सुरुवात पंढरपूरला करण्यात आली. यासाठी राष्ट्रवादी युवकचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी पुढाकार घेतला असल्याचं बघायला मिळालं. मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा असुद्दीन ओवैसी यांच्यावरती हल्लाबोल केला असल्याचं दिसतंय. एकंदरीत ओवैसी खोटा इतिहास सांगतात असं नितेश राणेंचं म्हणणं आहे. ओवैसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं, एका पायावर हैदराबादला जाणार नाही हा धमकीवजा इशारा त्यांनी या दरम्यान दिलाय. ब्राह्मण आणि इतर समाजाचा वाद हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं. विरोधी पक्ष जेव्हा अडचणीत येतो तेव्हा ते ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर समाजाची माथी भडकावून मतं मिळवतात असंही पडळकरांनी म्हटलं. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा शरद पवार यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डिवचलंय. राजकारणात जयंत पाटलांनी ठाम भूमिका घ्यावी असं पडळकर म्हणताय. सांगलीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्टँडमध्ये झालेल्या अतिप्रसंगाबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी खळबळजनक विधान केलं. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून बलात्काराच्या नावाखाली पुणे बदनाम झालं असं त्यांनी म्हटलं. धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा होणार असा खळबळजनक दावा करुणा मुंडे करताय. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून करुणा मुंडेंनी हा दावा केला. करुणा मुंडेंच्या या फेसबुक पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. ड्रग्ज संदर्भात सरकार झिरो टॉलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे. ड्रग्जच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही. त्याला थेट बडतर्फ केलं जाईल हा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला दिलाय. प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झालाय. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळालाय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देताना कोरटकरने छत्रपती संभाजीराजेंबद्दल वादग्रस्त विधान केलंय. त्या प्रकरणी 3 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मात्र सध्या कोरटकरला अंतरिम जामीन मिळालाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर याचं पहिलं नाव अब्दुल कोरटकर असेल ही टीका नितेश राणेंनी केली आहे. इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कोणत्या बिळात लपलाय त्याला सापडून काढू असंही राणेंनी म्हटलंय. दापोलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटातील 9 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोलीमध्ये हा पक्ष प्रवेश झालेला आहे. कोल्हापूरमधल्या एकूण 5 मतदारसंघांमधून शक्तीपीठ महामार्ग जातो. मात्र यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली. आमचा विरोध केवळ कोल्हापूरसाठी नाही तर हा मार्ग नको यासाठी आमचा लढा आहे असंही सतेज पाटील म्हणाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज आता मंत्रालयाला घेराव घालेल. 2 मार्चला परभणीसह राज्यभरातून आंबेडकरी जनता मुंबईकडे रवाना होईल. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुंबईमध्ये आंदोलन सुद्धा होणार आहे. कन्नडिगांची मुजोरी पुन्हा दिसतेय. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या लाल परीवर हल्ला केलाय. एसटी बसला काळं फासलंय. पुन्हा एकदा एसटीला टार्गेट करण्यात आलंय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद त्यामुळे पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूरमधील रिक्षांची भाडेवाढ आजपासून लागू झाली आहे. गेली 5 वर्ष रिक्षा चालकांकडून भाडेवाढ करण्याची मागणी केली जाते आहे. अखेर आता ही मागणी प्रशासनानं मान्य केली आहे. प्रति किलोमीटर 3 रुपये अधिकचं भाडं कोल्हापूरकरांना आता मोजावं लागणार आहे. सर्वसामान्यांचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं दालन आता खुलं झालेलं दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि नागरिकांच्या संवादाच्या सूचना दिल्या. त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सोमवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते. नाशिकच्या मालेगाव जवळच्या मुंबई आग्रा महामार्गावरती भीषण अपघात झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धरणे आंदोलन केलंय. यावेळेस त्यांनी अपघातग्रस्त रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसवावेत आणि अवजड वाहनांवर बंदी घालावी अशी मागणी केलेली आहे.
जळगावमध्ये कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय. त्यांचा कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं. मात्र त्याची दखल शासन स्तरावर घेतली गेलेली नाही आहे. जालन्यात 1,80,000ची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलवर कारवाई झाली आहे. पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलने वाळू वाहतूकदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितली अशी सुद्धा माहिती सध्या तरी एकंदरीत प्राप्त होतीये. ही रक्कम स्वीकारताना बीड एसीबी पथकानं रंगेहात पकडलं. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे. वर्ध्यात खवल्या मांजरांच्या तस्करी प्रकरणातील आरोपींकडून वेगवेगळे खुलासे होत आहेत. त्यांनी पायाळू मुलींना गुप्तधनासाठी मांत्रिकाकडे घेऊन जात असल्याची बाब उघडकीस आणली. आरोपींच्या मोबाईलमध्ये मोठ्या संख्येत पायाळू मुलींचे फोटो आणि व्हिडिओचा डेटा हा अधिकाऱ्यांना सापडलाय. एसटी बस अपघातात तरुणाच्या मृत्यूनंतर राडा करणाऱ्या जमावावर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणी 33 जणांवर अलिबाग पोलिसात गुन्हा दाखल झालाय. अलिबाग एसटी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे संतप्त जमावानं 2 एसटी बसेसची तोडफोड केली. या दरम्यान आरोपी बस चालकाला पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे. यवतमाळच्या निलजई गावाजवळ धाबाच्या मालकाला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत 15,200 रुपये घेऊन 3 आरोपी पसार झाले असल्याचं बघायला मिळत आहे. या प्रकरणातील आरोपींना आता पोलिसांनी 2 तासांमध्ये जेरबंद केलं असल्याचं देखील कळतंय. नांदेडच्या माहूरमध्ये आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याने तलाठ्याला मारण्याची धमकी दिली आहे. ट्रॅक्टर चालकाला अडवत त्याची विचारपूस केल्यानं त्यानं धमकी दिली आहे. त्यानंतर तो अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पसार झालाय. त्याच्या विरोधात सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक पुणे रोडवरील मेघराज बेकरीची हातात तलवार घेऊन तोडफोड झाली आहे. वडापावचे पैसे दोघांकडून मागितल्यानं आता यावेळेस कोयत्यानं दुकानाची तोडफोड करण्यात आली असल्याचं कळतंय. तोडफोड करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तोडफोड करणाऱ्या दोघांची पोलिसांनी धिंड सुद्धा काढली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जालना शहरातील नावा रोड परिसरात रेड्यांची झुंज लावणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल झाला. यावेळेस पैशांची पैंज लावून झुंजीचे आयोजन झाले. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आले. गेल्या साधारणतः वर्षभरात यवतमाळमध्ये 1.5 लाख वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम मोडले. शिवाय या वाहन चालकांचे 6.5 कोटींचे दंड थकले. यावरून यवतमाळमधील वाहन चालकांना कारवाईची भीती वाटते. तर बिनधास्त ते असल्याचं समोर येत आहे. बाजारात कारल्याची आवक वाढली. याचा परिणाम दरावर दिसतोय. याशिवाय आठवड्याभरात कारल्याचे भाव क्विंटल मागे 300 ते 500 रुपयांच्या दरम्यान कमी झाले. सध्या बाजारात कारलं हे प्रति क्विंटल 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे. देशात यंदा मक्याला चांगली मागणी आहे. लागवड वाढली आहे. त्यामुळे मक्याला सरासरी 2,100 ते 2,300 रुपयांचा दर मिळाला. तर मक्याच्या भावात पुढील 2 ते 3 आठवडे काहीसे चढउतार राहू शकतात. हा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. साम हेल्पलाईन. तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.